मोठे छोटे असे लाईन हे बघ असे बघ असे एवढं ते रोज स्पेशल बुक स्टार्टिंग पासून ये देखा है मैंने, हे बघितलं मी. वाव, हे दोन कलर मिक्स केल्यावर हा कलर येतो का? असं शिकवलं टीचरनी. हे काय करायचं? मी बनवले बघ. तू बनवलं सेम टू सेम. वाव, नाईस. एवढं एकटी होती तू? नाही फ्रेंड्स होते. सुट्टी उद्या सुट्टी कसली? ड्रॉइंग क्लास होते का? पण उद्या सुट्टी क्लास नाही, उद्या स्कूल आणि मग संध्याकाळी ड्रॉइंग क्लास. सुट्टी कसली मध्येच आली? थर्सडे उद्या. मी काय नव्हते बघ. चला वाजले दादा संध्याकाळचे 6:30 अँड वी आर ऑल सेट टू गो. जसं मी मगाशी बोललो, रचनाला एक सरप्राईज आहे. आणि काय आहे? समथिंग स्पेशल व्हॅलेंटाईनसाठी. सो लेट्स गो. आम्ही निघालोत आणि सनी काहीतरी मला गिफ्ट करणार आहे आज. सरप्राईज गिफ्ट, व्हॅलेंटाईन गिफ्ट. म्हणतो की आता आहेच ना थोड्याच दिवसात. सो आम्हाला काय फक्त एक ओकेजन पाहिजे सेलिब्रेट करायला. म्हणजे मी पण तशीच आहे आणि सनी पण तसाच. एक्झॅक्टली. अँड नॉट नेसेसरी की एकाच दिवशी प्रेम सेलिब्रेट करायला पाहिजे. सगळ्याच दिवशी आपण करू शकतो आणि आम्ही तर सगळ्याच दिवशी करतो. सो ह्याने मला ॲक्च्युली कालच सांगितलं की आपण जाऊया उद्या संध्याकाळी. देर इज वन सरप्राईज फॉर यू. म्हणजे ठीक आहे. आणि निघालोत आता आम्ही. वाशीचं मॅपमध्ये दिसतंय. सो आम्ही वाशी चाललो आहोत. नायसा मॅडम झोपली का ग? ड्रॉइंग क्लासला जाऊन आली आणि झोप आली वाटतं तिला. सो चला मग बघूया काय गिफ्ट मिळत आहे मला आज. हॅपी Dancing makes me happy अँड फुल ऑफ एनर्जी. and full of energy. पहिले तू म्हणते क्लाउड्स बद्दल, मग तुला क्लाउड्स कसं फील होतं ते. मग तू म्हणते अँड येस आय लव्ह डान्सिंग. Yes, I love dancing. Dancing makes me happy and full of energy. Dancing makes me happy and full of energy. आणि मग नंतर तू थँक्यू बोलते तुझ्या डान्स टीचरला. कसं म्हणणार? थँक्यू टू माय डान्स टीचर Thank you to my dance teacher. For dance teacher. हे बघ. ते ना. सो सनी मला घेऊन आलाय. आम्ही पोचलोत आता सेक्टर 17 वाशीला. हे काय? मॅप गायब झाला. कुठे चाललो? ते बघ बाबा. सरप्राईज आलं का? सनी मलाच विचारतो. कुठे जायचं? कुठे? 2 minutes distance. We have arrived. किचन सेट. एवढे सारे दुकान आहेत. जायचं कुठे? बाबांच्या इथे. ब्रिजवासी स्वीट्स. SS मोबाईल घेतोय तुम्हाला? मी आताच घेतलाय. गार्गी मध्ये जायचं आपल्याला. मिथिला दिसतो ना. मिथिला पारकर. ओ माय गॉड. सो सनी घेऊन आलेला आहे गार्गी बाय PNG. आणि गार्गी बाय PNG चे मी ह्याच्या आधी सुद्धा हो ब्राईट लिपस्टिक खूप डार्क लिपस्टिक ना आवडली तुला. पण मस्त आहे. मी काहीतरीच नवीन ट्राय केले म्हणून. हा चल. सो गार्गी बाय PNG चं माझ्याकडे ऑलरेडी एक आहे
इट्स नॉट अ मंगळसूत्र आहे माझ्याकडे. सो गार्गी बाय PNGचं माझ्याकडे ऑलरेडी आहे आणि हे सनीनेच मला गिफ्ट केलंय. ते त्यांनी तेव्हा ऑनलाईन केलेलं. तो बोलतो मलाच आठवत नाही की ते मी तुला दिलंय. सो ह्यानेच मला ते गिफ्ट केलं आणि ते पण सुंदर आहे, हार्ट शेपचं आहे खूप. मी एकदाच ते घातलंय, वेअर केले, कारण ना ते मंगळसूत्रासारखं नाहीये. जेव्हा आपण ट्रॅव्हल करते मी तेव्हाच ते वेअर करते. सो चला बघूया आज काय गिफ्ट मिळतंय. पहिल्यांदा स्टोअर मध्ये गार्गी काय PNG मध्ये आलो. मला वाटतं हे आताच नवीन झालं, याच्या आधी तर नव्हतं, ऑनलाईनच होतं. कारण आणि एवढे सुंदर सुंदर आहेत. ही बघा मॅडम गेली पण बाहेर, थांब जरा. खरंच खूप सुंदर डिझाईन्स आहेत त्यांचे. म्हणजे आपले जे सिल्वर असतात ना, सिल्वर ज्वेलरी तर एवढी सुंदर आहे. सिल्वर ज्वेलरीवरती तुम्हाला रोज गोल्ड प्लेटिंग किंवा गोल्ड प्लेटिंग असे ज्वेलरीज आहेत. सो चला मग बघूया काय ऑप्शन्स आहेत. लाईट चालूच ठेवली. आपण दरवेळेस सेक्टर 70 येतो पण ते कपड्याच्या सेक्शन पर्यंतच येतो. मला माहितीच नाही एवढे पुढे हो ना, मी पण पहिल्यांदाच एक्साइटेड और नॉट? एक्साइटेड आहे पण माझ्या चॉईसचं घ्यायचंय. मग सिल्वर मध्येच आहे का? रोज गोल्ड प्लेटिंग वगैरे मध्ये रोज गोल्ड प्लेटिंग वगैरे आहे पण ते डेली यूज नाही करू शकत, ओकेजनली घालू शकतो. दाखवा ना, मला आयडिया येईल. सो हाऊ वाज द सरप्राईज? हे बघा असं वाला घेतलेत. बाबा मी आई. बटरफ्लाय नाही. ओपन करून दे. हा भारी लागेल तुला. काहीतरी वेगळं. हे काय ह्याला कानात आहेत का? हां, मला कामात आहे. हा सेट आहे पूर्ण. रिंग्स. एक हा गोवाला, एक हातवाला आणि हा हे लावाला. बाबू कोणते कोणते वेस्टर्न वर पण छान वाटतं. आई मला फाय आवडली. ही एकच डिझाईन आहे ना यार. आई इथे ना. फारच मोठी. आई इथे ना. काय डिझाईन आहे पण याच्यात बेस्ट नाही आहे. काय म्हणताय? हे डिझाईन आहे पण बेस्ट पूर्ण आहे. हा ते पण छान होतं. टू मच बीट्स दिसत आहेत मला. असं वाटतंय. रिंग्स वगैरे पण येतात. दाखवा जरा. आई इथे. मग ते पण कसं आहे म्हणजे सिल्वर मध्येच त्याला गोल्ड प्लेट. गोल्डमध्येच गोल्ड प्लेटिंग येणार. त्याला पण सिल्वर मध्ये रोज प्लेट आहे. हो, रोज गोल्ड प्लेटिंग आहे. रिंग कशी डेली यूजसाठी बघता येते, ओकेजनली डेली यूजचे दाखवा. दाखवतो. काय रेंज पासून आहे? रिंग असं 1500 पासून स्टार्टिंग. हे किती गोल्ड आहे बघ. हे रिअल डायमंड मध्ये 14 कॅरेट मध्ये किती आहे ते? किती येते? ते एक 35-40 हजार पर्यंत आहे. किती सुंदर आहे ते. 14 कॅरेट मध्ये असं रिअल डायमंड तुला मध्ये पण पाहिजे? किंवा मग असं 9 कॅरेट मध्ये ना पण प्लेन गोल्ड. तुला काय पाहिजे? रिंग आणि मेकअप, ड्रेस आणि शूज. काय करायचं त्याचं? 100 कुठे? 100. एकत्र घालायचं आहे का? कुठे? ते बघ 100% ऑफ. नाही मला घालताना एकत्र करायचं का पहिले एकत्र आणायचं? दोन्ही एकत्र आले. कल कुठे?
गलगुटे गलगुटे गोड घालायचे तर ते एक काढायचं. बघू. चांगलं वाटतं ना. काळं पडणार का काय हे डेली यूज करू शकतो डेली कसं? यूज नाही करू शकत, त्याला ओकेशनल यूज करू शकतो. जर ते गोल्ड वाला यूज केलं तर सिल्वर डेली यूज करू शकतो. फिंगरिंग आहे आणि मंगळसूत्र. डन. एक गोष्ट केल्याने दोन घेतलं तुम्ही. गुगल रिव्ह्यू देऊ शकता का? हां आयडियाला बरोबर. मी देतो. मग तूच दे मी फक्त स्कॅन करते. तुम्ही हे ना गिफ्ट तुला काय पाहिजे? हे तुला कशाला? हा? मी सनीला सांगते सनी तू पण घे ना माझ्याकडनं गिफ्ट. मी तर म्हणजे सनीने मला असं सांगितलं नाही की तुला एवढंच घ्यायचं का तेवढंच घ्यायचं आहे. बट काय म्हणतात व्हॅलेंटाईन ऑफर पण चालू होती म्हणून मी बोलली की जर थोडं कमी याच्यात चांगलं साईडला वगैरे. पण छान असं नाजूकचं मंगळसूत्र घेतलं मी. गोल्ड छान आहे. प्लेटेड छान आहे ना. म्हणजे काही काही मंगळसूत्र दिसायला छान आहेत पण जेव्हा वेअर करतो तेव्हा आपल्याला कळतं की ते आपल्याला कसे दिसत आहेत. आणि 2-in-1 रिंग घेतली आहे जी सिल्वर पण यूज करू शकते गोल्ड म्हणजे ती प्लेटिंगवाली पण यूज करू शकते किंवा एकत्र सुद्धा यूज करू शकते. सो मला नाही माहीत तुम्हाला ते किती ऐकू आलं किंवा ते किती शूट केलं गेलं आहे बट तरी मी तुम्हाला सांगते ह्यांचे जे आता ते प्रोडक्ट्स आहेत ते जे सिल्वरवाले आहेत दॅट यू कॅन यूज डेली. बट जे त्यांचं ते गोल्ड प्लेटिंग किंवा रोज गोल्ड प्लेटिंगवाले जे आहेत ते ओकेजनलीच तुम्ही यूज करू शकतात आणि त्याला परफ्यूम आणि सोप वॉटर नाही यूज करू शकत. प्लॅन फक्त एकच घेण्याचं होतं बट मी म्हटले की ठीक आहे बघूया ना काय वेगळं अजून काय युनिक असेल तर. सो ती रिंग 2-in-1 वाली घेतली. सुंदर आहे मला आवडली ती. दोन्हीसुद्धा प्रोडक्ट्स मला आवडले आहेत. सो हे आहे वाशीमध्ये सेक्टर 17 तिथे जर नवी मुंबईमध्ये तुम्ही बघत असाल तर किंवा ह्यांचं हे ऑनलाईनसुद्धा आहे. ऑनलाईनसुद्धा सुंदर सुंदर डिझाईन्स आहेत. पण तेच म्हटले ना की ऑनलाईन खूपदा असं होतं की आपल्याला ते आवडतं पण मग नंतर ते वेअर केल्यानंतर अजून काहीतरी वेगळं वाटतं. एनिवेज सो माझा व्हॅलेंटाईन गिफ्ट मला मिळालेला आहे. मी सनीला तर तेच म्हणते की तू पण घे माझ्याकडनं काहीतरी. तर आता मी चाललो मॉलमध्ये. लेट्स सी त्याला काय हवं. तो कधीच स्वतःहून म्हणत नाही की मला हे हवं आहे किंवा मला ते पाहिजे. आपणच त्याला सरप्राईज करावं मग तो खुश होऊन जातो. मग तर त्यांनी जर घेतलं तर ठीक आहे नाहीतर मग मीच काहीतरी शोधेल आणि मग त्याला देईल. सो तेच मी मगाशी म्हटली की हे दिस इज जस्ट तुम्ही म्हणू शकतात की आम्हाला फक्त एक चान्स हवा असतो की आम्ही कसं एकमेकांना कोणतं काही गिफ्ट देऊ किंवा स्पेशल फील करून देऊ किंवा एक छानवालं ट्रीट देऊ. फक्त आम्ही चान्स शोधत असतो. व्हॅलेंटाईन इज जस्ट अन अकेजन. सो ते आलं आहे म्हणून त्या निमित्ताने आम्ही देतो असं काही नाही आहे. असं पण आम्ही एकमेकांना देतच असतो. पण आता आलंच आहे तर असं छान आहे. पण मला आवडलं. आय एम हॅपी. वन्स अगेन वी आर इन ऑर्बिट. आपण तर खूप येतो असं मला वाटतंय. पहिले हाच एक मॉल होता जिथे येणं व्हायचं. ह्याच्या आधी सेंटर 1. हा सेंटर 1 पण सेंटर 1 नंतर इन ऑर्बिट झाला आणि आता सीवूडचं जास्त जाणं होतं. हळूच. नायसाचा मूड ऑफ झाला. म्हणलं चल जाऊन दे नायसाला मी टाइम झोन मध्ये घेऊन जातो. सारखं नाही नायस.
सनी इथे आला की सनी सुद्धा लहान बाळ होऊन जातो. फार्मर बघा हे हा हो मी 600 रुपयाचाच केलाय. नाहीसा बोलते फार्मर आहे हे 90s किडचा कार्टून आहे तो. हे ना पक्के शाणे जीवच नाहीये त्याच्यात. बघ आलं का नाहीसा बघा आला. हे तिला शिकू करू दे रे. मी खेळू कशी आहेस? भेटलेले काय म्हणते कशी आहेस? नऊशे 12. सरप्राईज विजिट. अरे एक्सपेक्ट नव्हतं केलं ना तुम्ही इथे दिसशील. मावशी आम्ही मस्त जेवलो. थँक्यू सो मच फॉर द ट्रीट. काय प्रॉमिस असं काय सरप्राईज प्रॉमिस केलेलं विसरलो नाही. आपण येईपर्यंतच मॉल ऑलमोस्ट बंद झाला. त्यात तुला खेळायचं होतं ना. ओ माय गॉड थँक्यू सो मच. पण नाही आपण नाहीसा बाबांसाठी गिफ्ट घेतो. बाबांना ॲक्च्युली काहीही दिलं तरी बाबा सॅटिस्फाईड असतात. आणि काय पाहिजे तुला एनी स्पेसिफिक? घड्याळ दिला मी गेल्या वर्षी. मोबाईल पण आहे बाबांकडे. कपडे मग बाबांना जेवढे कपडे देऊ तेवढे कमी आहेत. असो पण छान गेला दिवस. थँक्यू सो मच फॉर द गिफ्ट. आणि लग्नाच्या वेळेस जे प्रॉमिस तू दिलेलंस की तुला म्हणजे 7 जन्म ते तर 7 जन्म तर लांबचंच आहे. बट ह्या जन्मी तरी मी तुला सुखी ठेवेल, खुश ठेवेल. तुला काय म्हणतात ते तुझे सगळे स्वप्न पूर्ण करेल. ऑफकोर्स गिव्ह अँड टेक हँड इन हँड सगळं काही जातं. बट थँक्यू सो मच फॉर गिविंग मी सो मच ऑफ लव्ह. नाहीसा तिकडे. सो तू जो प्रॉमिस तेव्हा दिलेला तो तू अजूनही निभावतोय. सो थँक्यू फॉर दॅट. आणि काय बोलू जेवढं बोलेल तेवढं कमी आहे. कसा होता तुझा दिवस? छान. तेच मी म्हटली ना तू प्रॉमिस तेव्हा तू केलेला तो अजून तू निभावतोयस. अजून काय पाहिजे का मुलीला? छान गेला डे. म्हणजे हे गिफ्ट्स बाहेर फिरणं दिस इज सेकंडरी. पण तू माझ्या बरोबर आहेस. तू माझ्यासाठी टाइम काढतोय. दॅट इज द मोस्ट इम्पॉर्टंट प्रेशियस गिफ्ट फॉर मी. व्हेरी ट्रू. एकमेकांसाठी वेळ काढणं दॅट इज द बेस्ट अँड द प्रेशियस गिफ्ट. नाही सुद्धा फोटो काढू आपण.
छान आहे. सो चला मग आता ह्या नोटवर आम्ही हा ब्लॉग एंड करतोय. भेटूया आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये. टिल देन बाय, टेक केअर अँड लिव्ह, लाफ अँड लव्ह.